काय तर ही आपले नवीन आणलेले मेंबर विठोबा विठ्ठल माऊली. तर त्याला आम्ही निक नेम पण ठेवले माऊली म्हणून. कारण याच्यात एक ट्विस्ट असं आहे, दिवस घेतलाय. जसे बापाने घेतलं नव्हते तसेच मुलाने पण 5 दिवस घेतलाय. काय सांगशील आमच्या नवीन मेंबराबद्दल? काय सांगू? हे गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर इतनी खुशी आपल्या चेहऱ्यावरती दिसत असेल तर थंबनेल पाहून टायटल पाहून तुम्हाला समजलंच असेल. तर एवढा आनंद काय होतोय तर नाही. तर आज आहे आषाढी एकादशी. तर एका दिवशी माऊली आमची जन्म आलो. एका दिवशी तर आमच्या घरी काय होतात पांडुरंग आला. तर माऊलीच्या रूपामध्ये काय होतात आमच्या मोठ्या बंधूंना पुत्र लाभ झालाय. तर काय होतात आज आहे आषाढी एकादशी आणि आज आहे 1 तारीख पण 1 आहे आणि आषाढी एकादशी पण त्याच महिन्यात आहे. तर पटापट घरी आलो. आपण गेलो होतो कामावरती, आलो घरी आणि बोललो आता आपण ब्लॉग चालू करू. नाही विठ्ठू माऊली आहे बघा आमची किती खुश आहे. काय तर ही आपले नवीन आणलेले मेंबर, त्यातले काय बोलतात 5 पिल्लं होती. 1 पिल्लं तिने मारून टाकलं आज. विठोबा विठ्ठल माऊली. तर त्याला आम्ही निक नेम पण ठेवले माऊली म्हणून. तर माऊली आमची काय बोलतात सुखरूप आहे, व्यवस्थित. मम्मी त्याची काय बोलतात आई पण आणि तो पण व्यवस्थित आहेत. तर गोडदोड काय गेलाय काय तर सांगत असता ह्या करीन ता करीन काय तर काय म्हणसता. तू सांगस काय तर करीन म्हणून. मग नाही काय मी बोललोय तेव्हा मी आईला अगोदरच बोललो होतो की मुलगाच होणार. कारण याच्यात एक ट्विस्ट असं आहे की ट्विस्ट असं आहे की ह्याच्यात जी गोष्ट आहे ना, गोष्ट अशी आहे की त्याच्या बापाने पण 9 महिने किती दिवस घेतले होते? 4 की 5 दिवस घेतले होते असे आई बोलते. आणि जसं मुलाने पण तसंच सेम केलं नाही. 9 महिने होऊन त्याला पण आता काही 4 दिवस झाले ना. 27, 28, 29, 30, 5 दिवस घेतलाय. जसे बापाने घेतलं नव्हते तसेच मुलाने पण 5 दिवस घेतलाय. तर हा एक काय बोलतात स्वीट म्हणजे एक पॉइंट आहे आमच्यात. आणि एक असं आहे की आमचे जे सर्व आहेत ना फॅमिली मेंबर ते सर्व 1 तारीखचेच आहेत. 1 तारीख काय बोलतात आमचे सर्व जे काय होतात ब्रँड आहेत. ब्रँड 1 तारीख कोण सर्व मी राणी पप्पा आणि बंडो पण काय ते त्याच्या एका 1 तारीख येताच म्हणजे 1 आकडो येताच असं. म्हणजे जे काय बोलतात आमचे सर्व जे फॅमिली मेंबर आहेत ना ते सर्व 1 तारीखवालेच आहेत. 1 आकड्यावालेच आहेत. म्हणजे काय बोलतात 1 नंबरवालेच आहेत. 1 नंबर. आणि हा जो आमचा माऊली जो नवीन आलाय तो पण आमचा 1 तारीखचाच आहे. आज आहे 1 तारीख आषाढी एकादशी. काय सांगशील आमच्या नवीन मेंबराबद्दल? काय सांगू? खूप आनंद झाला. खूप आनंद झाला. गगनात मावेना. तर इकडे काय बोलतोय इकडे अंडी आपली उकडतायत. आणि जो आमचा माऊली आलाय तर मी आणि अनेक पॉइंट काय माहिती आहे, मी जस्ट काल ना मावशीला कॉल केला होता. गरम खूप होतोय, धावत आलो ना त्याच्यामुळे एवढी खुशी एवढा आनंद झाला होता ना. काल जस्ट मी माईला पण आमच्या मावशीला पण कॉल केला होता. मावशीला बोललो 12 तारीखला बारसा आहे आणि सेम तसंच घडलं. तसंच काहीच फरक नाही. जसं बोललं तसंच झालं. जसं बोललं तसं 1 तारीखला
मी कालच बोलो 12 तारीखला बोलो बारसा आहे असंच बोलो आलो तेव्हा मी बोललो होतो. आणि आजच्या दिवशी आमच्या माऊलीचं आगमन झालं. बघा काय त्या पांडुरंगाची कृपा असेल जी काय होते माझ्यावरती, जी काय होतात आपण जे बोललो ते भविष्य आपलं म्हणजे काय भविष्य ते खरं झालं. आगे ना उद्या घेऊन नको. तर हे आपल्या इकडे 3 मेंबर. ते तिकडे. अरे पप्पांना आहे आणलं डॉक्टरकडून. पप्पा इकडे झोपलेले. हे नाही नारळ म्हणजे गेलो नव्हतो खाली. आणि ही आपले इकडे लैला मजनू, आपली लैला मजनू तुम्हाला माहित आहे का? समजलं का? आमच्या मोठ्या बंधुराजांना काय बोलतात पुत्र आयाचा आता आनंद काय बोलतो गगनात मावना. कधी कधी मुंबई कधी मुंबई जाते असं झालेलं आहे. हा 2 नातू 2 नाती. म्हणजे आमच्या काय बोलतात राणीला पण फर्स्ट वाला आमचा श्री बाबा जो की आमच्या ब्लॉग मध्ये बघितला असेल. आणि दुसरी आमची खट्यार आणि रागिष्ट माझ्यासारखी परी आमची ती मोस्टली पहिल्या चॅनलवरती ब्लॉग आलेच असतील. पहिल्या चॅनलवरती तुम्ही बघितलं असेल. जर आपले पहिले सबस्क्रायबर असतील तर त्यांनी बघितलं असेल. त्या चॅनलवरती पण आपली परीचे ब्लॉग आहेत. आणि आता इथं काय होतं दुसरी त्याला मोठी आपली मुलगी आहे आणि हा मुलगा माऊली आमचा. चाय पिऊया जरा मस्त जरा आता फ्रेश होऊया. चाबूक मध्ये पाणी वगैरे तापला आहे जरा फ्रेश होऊया. ओके तर असेच आपल्या शेवटपर्यंत कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. आणि आपल्या काय बोलतात जास्तीत जास्त शेअर करा की आम्हाला जो काय बोलतात आषाढ एकादशी जो काय बोलतात पांडुरंगाच्या रूपात जो आमचा माऊली आलाय की त्याला चांगले चांगले आशीर्वाद द्या की खूप मोठा हो असो. चला तर आपण आता इथे मस्तपैकी फ्रेश वगैरे झालोय. तर आज बनवूया आपण काय बोलतात हॉटेल टाईप अंडा करी. आज अंडा करी बनवूया. तर सकाळी जसं आपल्याला बातमी समजली ना तशी आईने ते काय बोलतो देवापुढे साखर तर ठेवली आहे. त्याच्यामुळे संध्याकाळी हे पार्टी समजायची आपली ना पार्टी समजायची आपली अंडा करी. चाबूक मध्ये मस्तपैकी अंडा करी बनवणार आहे आपण. तर कमेंट करून असं नका काही करू की बाबा आमचं पण ज्योतिष बघ आमचं पण ज्योतिष बघ. असं काही नाही आहे की मी काय ज्योतिष वगैरे काहीच नाही. काय बोलतात तर आपण बोललो होतो बोलल्या असं बोललो होतो. पण ती बातमी खरंच खरी झाली की ती बोलतात काय बोलतात पांडुरंगाचीच आपली कृपा असावी. त्याच्या काय बोलतात त्याच्या आशीर्वादाने आमच्यापर्यंत आमची माऊली आली असंच आहे असं समजा. की असं नाही की काय बोलतात आपण ज्योतिषी आहे. ओके त्याचा आशीर्वाद बाकी काहीच नाही. शेवटी काय देवा काळजी. तर काय बोलतात आपण काय बोलतात अंडी वगैरे आता ही काय आपण ही करून घेऊया थोडीफार काय बोलतात सोलून वगैरे घेऊया मस्तपैकी. त्याला काय बोलतात तेलामध्ये अगोदर फ्राय करू आणि त्याच्यानंतर मग मेजवानी टाईप काय बोलतात हॉटेल टाईप आपण अंडा करी करू. आणि त्यांना काही घातलं नाही लैला मजनू मोमटोक लागले. त्यांचा काय खाना संपला जेव्हा आता आहे जात मुंबईत. त्याच्यानंतर ते काय हानेल तेव्हा येईल तेव्हा कधी 15 दिवसांनी. काय किती दिवस राहणार 1 महिना 1 महिना. तसं ह्या जेवण बिवण बनवून करू आमचा तुम्ही बनवून खावा काय. मी पण येणार आहे. मी पण 10 तारखेपासून मी पण 10 तारखेला बसणार आहे. गावी करणार आहे कधी गावी आणणार गावी आणणार
काय म्हणतो कीर्तिमता गावी करूया. एक तरी मोठं घर बांधणारे काही कार्यक्रम झाला असं काय ते काय बोलतात एवढं मोठं घर बांधलं तर काय बोलतात एक तरी कार्य घरामध्ये होऊ दे. मग तू मग 1 महिन्यात मग कशा येणार मग बघूया बंडू भात खाओ के लिए मांजरांचो पण भात ठेवत नाही कोंबडी. क्या बोलेगा अभी उनको, क्या गुंडा बनेगा तुम रे? हाँ ऐसा करेगा तो ये साला छोटे बच्चे को डरता है रे. यांची दोघांची झोंबडे लागले की ह्याची जी आहे ना ह्याची फक्त हुशारी असते. आणि जो गावठी कोंबड्या गेलो की घरात ना पळतात हे. कशा आहे नको मुंबई नव्हतो एका धान्य काप तिकडं तुका कापू घातलेलं मग हा तिकडं माका माझ्याकडे मेहरबानी करता की होय घेऊन ये तिकडं तिकड. आपलं एक ती होती ना तर लंग तसलं तिने पण अंडी घातलं नसते आता असती तर ते का त्या कुत्र्याने खाल्लं ना जाऊ दे. तर अशा प्रकारे आपली अंडा करी तर बनवून झाली आहे. जस्ट काय बोलतोय कड आलाय कड जी काय बनवले ना नाद खोय चुम्मेश्वरी परफॉर्मन्स. अंडा करी बनवली एक नंबर मस्तपैकी बनवले एकदम. त्याची मस्तपैकी ग्रेव्ही वगैरे मास आपण काय बोलतो ह्याचा काही जास्त मसाला वापरला नाही. जो वाटपाचा मसाला असतो तो जास्त काय वापरला नाही आपण. कांदा टोमॅटोची ग्रेव्ही चांगली बनवली नाद खुळा. कधी अजून होते 5 मिनिटं झाली की मस्तपैकी आडो पट्टो मारूया. ताव हे ना डोळे भगवावं लागले कारण आज फवारणी असल्यामुळे ना फवारणी चेहऱ्यावरती उडाली तर डोळे लागले भगभग वगैरे. आणि ही आपली लैला मजनू काय मग माऊली म्हण माऊली माऊली नाही माऊली म्हण माऊली माऊली कसोस कसोस म्हण कसोस म्हण. आता बोलत नाही आता बरोबर बोलतात. तर आमचा न्यू मेंबर बघा न्यू मेंबर त्याला नेऊन सोडूच आता. पर्शियन आता पर्शियन म्हणजे कॉम्बो पर्शियन गावठी असा कॉम्बो आहे ना. नाऱ्या नाऱ्या नारा त्याचा ना नारो नारो नाद खोळ बनवतोय नाद खोळ काय किती लिटर पाणी 1 लिटर ना काय काय कसली ती गुळकोची नाद खोळा. तर आई आज गेली होती पप्पांका डॉक्टराकडे घेऊन. पप्पांचा तब्येला ठीक नसल्यामुळे तर काय होतं आई मुंबई गेल्यावरती काय होतं पप्पांचा ख्याल रखेगा क्या जो भी है वो करने का सुबह सुबह काय काय आहे काय काय गोळी खाऊची असते सकाळ पाया. ओके ठीक आहे. नाही तर मी पण जाणार होतो त्यामुळे माझं जाणं आता कॅन्सल होईल कदाचित. बघूया आता कसं काय ते कारण इथे पण कोणतरी पाहिजे कारण जेवण जर मी गेलो तर मग ते काय जेवण बनवून खाणार नाही. बघू कसं काय ते आता आहेत अजून खूप दिवस आहेत 10-12 दिवस आहेत 10 दिवस आहेत अजून. बघू कसं काय ते जसं असं असेल तोपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवलंच जाईल नाही. कारण जर एकटे असले तर त्यांचं काय बोलतात सर्व आपले काय बोलतात लवबट आहेत लैला मजनू परत मांजर कोंबडी सर्व जेव पाणी वगैरे सर्व भारी पडत त्यांना त्याच्यामुळे. आणि एक बाटली दिवसभर